गोपाळ, विठ्ठला. होय मीच. तुला असलेली माझ्या भेटीची ओढ मी जाणली आहे. तुला नाही येता आलं माझ्याकडे, म्हणून मीच आलोय तुझ्याकडे. माझी विठाई, विठ्ठला, प्रत्यक्षात तू मला दर्शन दिले. माझ्यासाठी तू इथं आलास. धन्य, धन्य आहे विठाई, धन्य आहे, धन्य आहे, धन्य आहे. आत्या, 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 पांडुरंगानं मला दर्शन दिलं. काय? खरोखर गोपाळ भाग्य म्हणायस रे बाबा तू. अगं साक्षात पांडुरंगानं हा हार माझ्या गळ्यात टाकला. आपल्या घराण्याचा उद्धार झाला. धन्य धन्य झालो आपण. गोपाळ बुवा, चमत्कार झाला. विठ्ठलानं आपल्या लाडक्या भक्ताला दर्शन दिलं. माऊली, माऊली, अगाध आहे तुमची माया माऊली, अगाध आहे. आत्या, पांडुरंगाच्या दर्शनामुळे आपली वारी पोहोचली. पांडुरंग, बुक्का महाराज, पांडुरंग, बुक्का महाराज. आत्या, पांडुरंगात मला बुक्का महाराज दिसले. पांडुरंग महाराज, महाराज, महाराज. हो मीच. होणार, तुझा भाग्योदय होणार, तुझ्या कुळाचा उद्धार होणार. महाराज, आपण नमस्कार करते. आज पंढरपूरची वारी, लाखो लोक तिथे असताना आपण इथे. हो, कारण मी तुम्हाला शब्द दिला होता. मी तुमच्याकडे पाहुणचारासाठी आलोय. बसा, हा मी फराळाचं आणते. बाळ, महाराज, काही काळजी करू नकोस. सर्व काही ठीक होणार. महाराज, घ्या ना, घ्या. घे. तुझ्या मनामध्ये जी भीती आहे ती लवकरच दूर होईल. घे बाळ, घे. माझी मिठाई माऊली, पांडुरंगा, माझी मिठाई माऊली महाराजांच्या रूपात आली होती. महाराज, मिठाई माऊली, महाराज, महाराज, माझी मिठाई माऊली महाराजांच्या रूपात आली होती आणि मी ओळखलं नाही. महाराज, कुठे गेलात तुम्ही? महाराज, तुम्ही बरे झालात, तुम्ही बरे झालात. मिठाई माऊलीची कृपा झाली, मिठाई माऊलीची कृपा झाली. तुम्ही बरे झालात, तुम्ही बरे झालात. गोपाळ, अरे आपले बुक्का महाराज दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष विठाई माऊली आहे. हो, त्यांनी मला काल प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि ही सगळी हिची पुण्याई आहे. खरंय. अहो, बुक्का महाराजांनी मला सुद्धा वारीत विठाईच्याच रूपात दर्शन दिलंय. गोपाळ, गावात सगळीकडे आनंदी आनंद नुसता. हो, त्यानिमित्ताने ग्रामदेवतेची पूजा ठेवली आहे गावकऱ्यांनी. आणि आमची इच्छा आहे ती पूजा तुझ्या हस्ते व्हावी. नवरा बायको पुण्यवान आहेत. स्वतःच्या बायकोच्या डोळ्यात इटोबा दिसावा कमाल आहे.
आपल्या डोळ्यात देव कसा दिसते श्याम, आई, श्याम दादा. कसं शक्य? श्याम तर आपल्याला सोडून कधीच गेलाय. अगं आई, हा मी म्हंटल होतं ना तुला, आपला श्याम आपल्याला सोडून गेलाय. तुमच्या आईला दिलेलं वचन मी नाही पाळू शकले, त्याला नाही सांभाळू शकले. काकू, श्याम, श्याम, आईच्या भावनेशी खेळ खेळणारा श्याम, तिच्या प्रेमाला पायदळी तुडवणारा श्याम आणि दिवाळीच्या सणाला काळ्या कुट्ट अमावास्येच्या अंधाराचं स्वरूप देणारा श्याम. शी, शरम वाटते मला तुझी काकू म्हणून घ्यायला. अरे, माझ्या प्रेमाला मायेला कधीच समजू शकला नाहीस तू, कारण मी कुठे तुला जन्म दिलाय. आम्ही तुझे सख्खे कोणीही नाही. तुझ्यावर चिडून, तुला बोलून तरी काय उपयोग आहे? माझीच चूक होती, मीच कुठेतरी कमी पडले. मी सतत तुला आपलंसं करण्याचा प्रयत्न करत होते आणि तू मात्र सतत माझा अपमान करत होतास. तो मी निमूटपणे सहनही केला. रडत कुढत मनातल्या मनात वाटत होत कधीतरी तुला तुझ्या आईचं अंतरंग कळेल, पण नाही. माझ्या सगळ्या कल्पना फोल ठरल्या. नुसतं बोलू नकोस का? नुसतं बोलू नकोस. पायदळी तुडव मला. आई, मी चुकलो. मी खरंच खूप चुकलो. मी माझ्याच मस्तीत जगलो ग, माझ्याच धुंदीत जगलो. माणसाने माणसाला जोडायचा असता हा मंत्रच विसरून गेलो होतो मी. मला माफ कर आई, मला माफ कर. आणि या धुंदीत मी तुम्हाला सगळ्यांना विसरून निशाला घेऊन हे घर सोडून निघून गेलो. अरे पण दादा, ते कपडे? असेच मी आणि निशानी जेव्हा हे गाव सोडून जायचं ठरवलं, तेव्हा आम्ही कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत, या प्रश्नांची आम्हाला आमच्या धुंदीत जाणीवच झाली नाही. पण जेव्हा जाणीव झाली तेव्हा मात्र खूप उशीर झाला होता. हे घर, हे गाव सगळं डोळ्यासमोर तरळू लागलं. सख्या आईची सुद्धा आठवण न होऊ देणारी काकू, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे काका, आत्या, गोपाळ, सगळे सगळे आठवले. मग समजलं आपण या घराण्यात जन्म घेण्याच्या लायकीचेच नाही आहोत. जीवन इतकं सोपं आणि सुलभ वाटतं का? कोण? मी कोण, कुठून आलो, कशासाठी आलो, कुठलाही प्रश्न नको. नानासाहेबांकडे जा. आणि नानासाहेब कोण आहेत हे मी तुम्हाला सांगायला नको. मी देखील बोलतोय नानासाहेबांशी. आपण एकही शब्द बोलू नका. नानासाहेबांकडे जा. जा म्हणतोय ना.
जसं देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते, तसंच तुझं प्रेम मिळवण्यासाठी मी कठोर तपश्चर्या करणार आहे. येतो. थांब तिथेच, एक पाऊलही पुढे टाकू नकोस. लाज नाही वाटत? आधी न सांगता निघून गेलास आणि आम्हाला दुःखी केलंस, आणि आता सगळ्यांसमोर निघून चाललायस. इतका कसा रे कठोर झालास तू? मी तुझी आई आहे हे नातं तुला आज समजलं, आणि मी आई म्हणून नेहमीच तुझ्या जवळ होते, पण तू मुलगा म्हणून कधीही माझ्या जवळ नव्हतास. पण आज मी तुझी आई आहे याचा साक्षात्कार तुला झाला, यातच सगळं आलं. आई मुलाच्या नात्यामध्ये तपश्चर्याची नाही तर प्रेमाची गरज आहे. आई क्षणाचाही विलंब न लावता इकडून ताबडतोब निघून जा. आजपर्यंत प्रत्येक कामात मनापासून साथ दिलीत मला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. जा, स्वतःला सांभाळा. या ढोणे पाटलाचा तुम्हाला शेवटचा हरिओम. जा. हरबा. जी माल. तुम्हीही जा. पर मालक मी कुठं जा, तुमच्या गावाला जा. पर मालक मी काय म्हणतो, मालक मी जा म्हणतो ना. मी एक वादळ आहे, कोणाच्याही हातात सापडणार नाही. मी केले असतील मी चुका, पण कोणीही मला पकडू शकणार नाही, मला अडवू शकणार नाही. काय झालं? कुठे गेले तुमचे सगळे सहकारी? तुम्ही संकटात सापडलात म्हणून तुम्हाला सोडून पळून गेले? आज सगळीकडून अडचणीत सापडलात तुम्ही, कायद्याच्या कचाट्यात अडकलात. हे सगळं का घडलं माहितीये? त्या विठाईची भक्ती करणारा देव माणसाचा छळ केलात तुम्ही, पंढरीच्या वारीची विटंबना केली. का केलं तुम्ही हे सगळं? ढोणे पाटील, मी तुम्हाला अटक करायला आलोय. हे तुमचं वॉरंट. आता उरलेलं सगळं आयुष्य तुम्हाला जेलमध्ये काढायचंय. काय हो, काय विचारते मी? आता का गप्प बसलात? बोला ना, बोला बोला ना.
माणसा कथा उद्याची व्यथा सरुनी गतकाळाची हसेल जीवन फुलेल जीवन हसेल जीवन फुलेल जीवन ही सोन्याची येईल वेळा ही सोन्याची येईल वेळा पिंगळा आला हो पिंगळा आला पिंगळा आला हो पिंगळा